नळाची पाईपलाईन टाकण्याच्या कामात प्रचंड गैरप्रकार उघडीस। 2 ते 3 फूट नाली खोदून टाकले जात आहे पाईप। सेलू नगर पंचायतच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष। करोडो रुपयाचा अमाप खर्च दाखवून सुरू असलेल्या सेलू शहरातील नळ योजनेच्या कामात प्रचंड गैरप्रकार सुरू असून नगर पंचायतच्या अधिकारी व पदाधिकारी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची दबक्या आवाजात चर्चेला उधाण आल्याचे दिसत आहे। त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आमदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या विशेष प्रयत्नाने 45 करोड 32 लाख रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली। बोर जलाशयातील पाणी फिल्टर करून ते पाणी सेलू शहराला दिले जाणार आहे। या कामाचे शासन स्तरावरून टेंडर देऊन प्रत्यक्ष पाईपलाईनचे काम सुरू झाले, मात्र त्यासाठी सिंचन विभागाची अद्यापही हरकत प्राप्त झाली नसून कंत्राटदाराने सेलू शहरात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे। पाईपलाईन टाकण्याच्या कामावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने त्यात प्रचंड गैरप्रकार सुरू चर्चेतून समोर येत आहे। शहरातील काही भागात केवळ 2 फूट नाली खोदून पाईप टाकले जात आहे। हा गैरप्रकार सर्रासपणे सुरू असताना नगर पंचायतचे अधिकारी व पदाधिकारी गप्प बसून बघत आहे। शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा व्हावा यासाठी पाणी पुरवठा समिती आहे, मात्र येथे सुरू असलेल्या नळ योजनेच्या कामात प्रचंड गैरप्रकार सुरू असताना त्या समितीचे पदाधिकारी व सदस्य गप्प बसून सुरू असलेल्या कामावर पांघरून टाकत आहे। त्यामुळे शहरवासियांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून जिल्ह्याचे खासदार अमर काळे, आमदार डॉक्टर पंकज भोयर व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले याकडे लक्ष देत गैरप्रकाराची चौकशी करून काम थांबवावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात असल्याचे समोर येत आहे। मुख्य संपादक विल्सन मोखाडे, वर्धा, ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा।